श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. ओम नमः शिवाय. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या सण उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात. या मराठी महिन्यांमध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना होय. या श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारे विविध व्रत वैकल्य याच महिन्यात केले जातात. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 ऑगस्टला श्रावण मासारंभ होणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे. यंदा महाराष्ट्रात हा श्रावण महिना 5 ऑगस्ट पासून सोमवारपासून सुरू होत आहे. यावेळी 5 श्रावणी सोमवार देखील येणार आहेत. तर 3 सप्टेंबरला श्रावण अमावस्येच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे. सोमवार हा भगवान शंकरांना वार आहे. यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जण उपवास करतात, भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. हा महिना धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी असे महत्त्वाचे सण उत्सव आहेत. या सर्व सण उत्सवामुळे या श्रावण महिन्याचे अधिक महत्त्व वाढले आहे. पहिला श्रावण सोमवार हा 5 ऑगस्टला आहे. दुसरा श्रावण सोमवार 12 ऑगस्टला आहे. तिसरा श्रावण सोमवार 19 ऑगस्टला, तर चौथा श्रावण सोमवार हा 26 ऑगस्टला आहे. आणि 5वा आणि शेवटचा श्रावणी सोमवार 3 सप्टेंबरला आहे. आणि याच दिवशी अमावस्या देखील आलेली आहे. आता या श्रावण सोमवारमध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करायची आहे. पण या श्रावणी महिन्यामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी आहेत की ज्या चुकूनही करायच्या नाहीत. विशेषतः महिलांनी काही रंगाच्या साड्याही चुकून घालायच्या नाहीत. तसेच असे काही रंग आहे की ज्या रंगाच्या साड्या किंवा वस्त्र आपण परिधान केले तर भगवान भोलेनाथ हे अत्यंत प्रसन्न होतात. तर या श्रावण महिन्याबद्दल सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य लाभते आणि आशीर्वाद देखील मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धी देखील येते. तसेच या श्रावण महिन्यामध्ये अविवाहित मुली आणि विवाहित महिला हातांना मेहंदी लावतात, तशी परंपराही आहे. विवाहित महिला श्रावण महिन्यात 16 शृंगार करतात आणि 16 शृंगाराचे विशेष असे महत्त्व देखील आहे. आपण या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक श्रावण सोमवारी हातावर मेहंदी जरूर काढावी. यामुळे आपले सौभाग्य अबाधित राहते व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील राहते. आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जेवढा शृंगार करता येईल तेवढा शृंगार हाही तुम्ही आवर्जून करायचा आहे. बांगड्या हे महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो, त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात. त्यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होते. अगदी तुम्ही ऑफिसला जरी जात असाल किंवा बाहेर काही कामासाठी जात असाल तरी पण आपल्या हातामध्ये बांगड्या ह्या असाव्यातच. तुम्हाला जर शक्य असेल तर एका हातामध्ये 6 बांगड्या आणि दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या या घालाव्यात. मग हिरव्या तुम्ही काचेच्या बांगड्या देखील घालू शकता. श्रावण महिन्यामध्ये जर आपण अशा पूर्ण महिनाभर बांगड्या घातल्या तर आपलं सौभाग्य हे अबाधित राहतं व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील येते.
अगदी तुम्हाला एवढ्या जास्त बांगड्या घालणे शक्य होत नाही तर कमीत कमी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हातामध्ये 2-2 बांगड्या तरी घालाव्या, पण त्या तुम्ही हिरव्याच रंगाच्या घालाव्यात. 2-2 बांगड्या. अगदी तुम्ही कपडे घातले तर ते पण चालतील, तेही हिरव्या रंगाचेच घालावेत. हिरव्या रंगाच्याच घालाव्यात. कमीत कमी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हातामध्ये 2-2 बांगड्या तरी घालाव्यात, पण त्या तुम्ही हिरव्या रंगाच्याच घालाव्या. 2-2 बांगड्या. अगदी तुम्ही कडे घातले तरीही पण चालेल, पण आपल्याला पूर्ण श्रावण महिनाभर बांगड्या ह्या हातात ठेवायच्या आहेत. ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते. अशा घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये महिलांच्या हातामध्ये बांगड्या ह्या असायच्याच, पण आजकालच्या काळामध्ये आपण बांगड्या या घालत नाही. तर आपण पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी 2 बांगड्या तरी हातामध्ये असू द्याव्यात. तुम्ही हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता. फक्त आपण काळ्या रंगाच्या किंवा सफेद रंगाच्या बांगड्या ह्या श्रावण महिन्यामध्ये घालायच्या नाहीत, कारण की ते शुभतेचे प्रतीक मानलं जात नाही. तसेच या श्रावण महिन्यामध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे, तसेच दान करावे. त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य देखील प्रदान करत असते. मग तुम्ही अगदी श्रावण सोमवारी किंवा श्रावण मंगळवारी देखील हे सामान दान करू शकता किंवा माता पार्वतीला अर्पण करू शकता. आपण पण पूर्ण श्रावण महिन्यामध्ये 1 दिवस तरी आपण हे सामान अर्पण करायचं आहे. मग तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन हे सामान अर्पण करू शकता. महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात, कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे. महादेवाचे सुख पाहून माता गौरी सुद्धा खूप आनंदी होतात. त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे. त्यामुळे महिलांनी शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो. श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद करणे, भांडण टाळावेत. हा महिना आनंदाचा आहे. महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे. जर राग आला तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे तुमचा राग देखील शांत होईल. आता या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या किंवा कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे, तर महिलांनी या श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाची साडीही परिधान करायची आहे किंवा तुम्ही हिरव्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता. हिरवा रंग भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. हिरवा रंग हे निसर्गाचे प्रतीक आणि धार्मिक मान्यतेनुसार निसर्ग हे देवी पार्वतीचे रूप आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना आहे. या महिन्यात निसर्ग पृथ्वीवर चोहीकडे जणू हिरवाईने चादरच अंतरतो. त्याचबरोबर असे मानले जाते की हिरवा रंग धारण केल्याने सकारात्मकता ऊर्जा देखील संचारत असते. यामुळे आपण हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे. मग तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करू शकता किंवा तुम्ही सफेद रंगाची साडी जरी परिधान केली तरी पण चालेल. पण आपण श्रावण महिन्यामध्ये जेव्हा भगवान शिवशंकराची पूजा करत असतो तेव्हा सफेद रंगाचेच कपडे देखील परिधान केले जातात. फक्त आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र असतील ते काळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाही. जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये देखील काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या, काळ्या रंगाची टिकली देखील चुकूनही परिधान करायची नाही. आपण मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो आणि आपण काळ्या बांगड्या, काळी टिकली देखील लावत असतो. पण श्रावण महिन्यामध्ये आपण ही चूक चुकूनही करायची नाही. तुम्ही अगदी हिरव्या किंवा लाल बांगड्या घालू शकता. तसेच जो गडद निळा रंग आहे त्या रंगाची देखील साडी किंवा बांगड्या आपण चुकूनही परिधान करायच्या नाहीत. अगदी तुमच्याकडे सफेद वस्त्र नसतील किंवा हिरव्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही दुसऱ्या लाल रंगाची किंवा गुलाबी रंगाची साडी देखील घालू शकता किंवा तुम्ही पिवळ्या रंगाची साडी देखील घालू शकता. फक्त आपल्याला काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आपण जर काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा केली तर ती पूजा ही सफल ठरत नाही. त्यामुळे आपण या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.